अहो Na 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 na. Give me some sunshine. तू आलास का काहीतरी करून आलास नाही काय करणार आहेस तेच काम घे किती वेळा सूर्यग्रहण चंद्रग्रहण करायला ते हा बस झाली डायग्राम बस झाली आता हा सांग आता एक्सप्लेन करा हा सांग आता काय आहे ते Lunar eclipse. Lunar eclipse mean when moon is covered by a shadow. This is called a lunar eclipse. ज्यावेळेस सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकत्र येते, स्ट्रेट लाईन येते, त्यावेळेस चंद्रग्रहण होते. म्हणजे सूर्य पृथ्वी आणि चंद्र काय येते ते एकत्र येते आणि तेव्हा काय होते Lunar eclipse. एकत्र आल्यास मग काय होते लुनर इक्लिप्स आणि लांब लांब गेल्यास काय होते सोलर इक्लिप्स आणि एकत्र म्हणजे काय करतात एकत्र बसतात का ते कशावर हा एकत्र म्हणजे कसे येते ते स्ट्रेट लाईन मध्ये. स्ट्रेट लाईन मध्ये एकत्र येते तू शिकवलं सर मी नाही शिकविलं. कुणी सांगितलं खरं सांगा कुणी काय सांगितलं मी नाही सांगितलं. मग काल होतास परवा होतास हे चालत ना तुम्ही असं कसं कुठून म्हणजे कुठून शिकले अचानकच मी तर कधी काय म्हटलं नाही ते स्ट्रेट लाईन मध्ये आहेत पण लुनार इक्लिप्स मध्ये सन मून आणि अर्थ यांची पोझिशन महत्वाची रिव्होल्यूशन होते रे पण यांची पोझिशन कोण कुठं असणार आहे समजा 3 आपण जागा अशा ठेवल्या आणि तुम्हाला म्हटलं लुनार इक्लिप्स आणि सोलार इक्लिप्स मध्ये कोण कुठे असेल ते क्रमाने लिहा तर क्रम कसा असेल सूर्याची जागा बदलेल का सूर्य जिथल्या तिथेच असणार आहे पण चंद्र पृथ्वीभोवती फिरतो मग आता लुनार इक्लिप्स मध्ये हे सगळं एका सरळ रेषेतच आहे ना मग आता चंद्र कुठं असेल इथं काही पलीकडे इकडं चंद्र यम आणि इथं काय असणार आहे अर्थ आणि इथं असणार आहे यम आणि इथं आहे अर्थ मग हे शब्दात कसं सांगायचं त्याचं बरोबर आहे स्ट्रेट लाईन पण एकत्र येतात म्हणतात when sun earth and moon are in straight line then eclipse happen म्हणजे सूर्य चंद्र आणि पृथ्वी जर एका सरळ रेषेत आले तर तेव्हा काय होते ग्रहण होते ग्रहण पण जर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली तर काय होते चंद्रग्रहण जेव्हा सूर्य आणि चंद्र पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला त्यावेळी काय होईल सोलार इक्लिप्स असं जाणं त्याचं तुम्ही ते सांगताय चल लवकर 2च मिनिटात संपव तुम्हाला पुढचा पॉइंट घ्यायचा तुमचा पॉइंट हा तुझं कसं सांग तेच सांग तुझं हा सांग चल लवकर फिरता सूर्य व पृथ्वी याच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा चंद्राची
सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे तेवढ्या भागातून सूर्य दिसत नाही, त्याला सूर्यग्रहण असे म्हणतात. सूर्यग्रहण हे जेव्हा पूर्णपणे हे म्हणाले सर तुम्ही. अमावस्येला कसे बोट ठेवायला असते? एक बोट इथं एक बोट इथं आणि सर हे कसं सांगितलं? अमावस्येला दिसत सूर्यग्रहण मासिक किंवा पूर्ण असते. काही वेळा सूर्यबीज चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जाते, तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हा सूर्यबीज चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही, तेव्हा अंधग्रास सूर्यग्रहण पृथ्वीवर होते. सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक अतिनील किरण पृथ्वीवर पोहोचतात. सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी कधीही बस समजला मला. काय कर वाचन कर जास्त उघडे डोळ्याने कळलं. बघा amplitude is maximum displacement from initial position. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. मग आता आपलं जे पेंडुलम आहे ते बी च्या पुढे गेलेलं आहे का? बी च्या पुढे नाही गेलेलं आणि बी च्या पुढे जाऊ पण शकणार नाही. बी पासून ते परत आले म्हणजे हे काय झालं? मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. मग जर ही इनिशियल होती तर ही फायनल. मग आता ह्या उदाहरणामध्ये आपल्याला काय करावं लागेल? इनिशियल हे आणि फायनल पण हेच. इनिशियल पण हे आणि फायनल पण हे. म्हणून हे इथून एवढं काय झालं? मॅक्सिमम झालं. इथून एवढं पण काय झालं? मॅक्सिमम झालं. म्हणजे हे वालं डिस्टन्स जे आहे त्याला आपण एम्प्लिट्यूड म्हणतो. एम्प्लिट्यूड म्हणजे कुठलीही वेव्ह असो, कोणतीही वेव्ह असो, तिचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटला काय म्हणायचं? एम्प्लिट्यूड म्हणायचं. आणि कंप्लीट रोटेशन. मग आता साऊंड मध्ये काय होतंय? कॉम्प्रेशन, रॅरिफॅक्शन. है का नाही? कॉम्प्रेशन आणि रॅरिफॅक्शन म्हणजे हवेचे कण एका जवळ येतात आणि दूर जातात. मग जवळ येणे आणि दूर जाणे. एका सेकंदात कंप्लीट वेव्ह ट्रान्सफर झाली. एक ऑसिलेशन. एका सेकंदात एक ऑसिलेशन ट्रान्सफर झालं. इथं बघा 2 सेकंदात कंप्लीट वेव्ह आली ना. म्हणजे इथून इथपर्यंत जायला किती लागला? 1 सेकंद. आणि इथून इथपर्यंत जायला किती वेळ लागला? 1 सेकंद. बरोबर. दोघांमध्ये अर्धा जायला किती लागला? 1 सेकंद लागला. म्हणून वेव्ह किती ट्रान्सफर झाली? अर्धी. 0.5. ही कंप्लीट वेव्हला काय उत्तर येते? 1. ते एका सेकंदामध्ये किती वेव्ह ट्रान्सफर झाली? अर्धीच झाली ना. एका सेकंदात किती वेव्ह ट्रान्सफर झाली? अर्धी. आता इथून एवढा वेळ चाललाय 3 सेकंद. मग 3 सेकंदामध्ये म्हणजे एका सेकंदात काढायचं ना आपल्याला. एका सेकंदात फक्त एवढाच पार्ट ट्रान्सफर होईल. तर ही आपल्याला फ्रिक्वेन्सी सांगते. मग जेव्हा फ्रिक्वेन्सी असेल F इज इक्वल टू जर 10 लिहिलेला असेल हर्ट्ज, याचा अर्थ काय? एका सेकंदामध्ये 10 वेव्ह चालल्यात अशा. एका सेकंदामध्ये 10. F इज इक्वल टू जर 100 लिहिलेला असेल तर एका सेकंदामध्ये किती? असे 100. कंप्लीट ऑसिलेशन 100.
मग एका ऑसिलेशनला किती टाइम लागत असेल बघ. उलट करायचं. F is equal to 1 by T. तर T is equal to 1 by F. इथे 10 ऑसिलेशन व्हायले तर 0.1 सेकंद येईल. इथे 100 ऑसिलेशन व्हायले तर 0.01 सेकंद येईल. 0.01 सेकंदात एक वेव्ह ट्रान्सफर होईल. हे थोडंसं उद्या काय करू, एक न्यूमरिकल करू आणि हे परत घेऊ. ते इकडे ऑफ झाल्यामुळं तिथे मी उलट लिहिलं. तर इथे काय शिकलो आजच्या लेक्चरमध्ये आपण, एम्प्लिट्यूड काय असते. एम्प्लिट्यूड काय असते, कसं असते सांगा. एम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. ऑसिलेशन म्हणजे काय असते, ऑसिलेशन कंप्लीट तिकडे when object go to the interior position. Interior. Complete oscillation. interior नाही रे, initial Initial. किंवा starting point. When object start vibrate from initial point and it's come back from its maximum displacement to initial position is called one oscillation. समजायला अवघड जात असेल तर पुस्तकात लिहिली आहे. तिथे स्विंग शब्द वापरले. स्विंग. To complete one swing is called oscillation. असं म्हणलं complete one swing. Time period म्हणजे काय, time required to complete one oscillation, one swing. Time required to complete one swing. त्याला time period. Frequency म्हणजे काय, 1 divided by time period to complete one oscillation. 1 divided by time period to complete one oscillation. त्याच्यावरचं काय करू आपण उद्या, थोडीशी न्यूमरिकल लेसन तुमच्या आणखी चांगलं लक्षात येईल. परवा उद्या म्हणजे मंडेला